लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथे सिद्ध नागनाथ बाबा संजीवनी समाधी सोहळा बघायला येईल।
नवनाथ 84 सिद्धों की जय। देश भगवान की जय। अपने गुरु महाराज की जय। सनातन धर्म की जय। अटल क्षेत्र की जय। सर्व सिद्धों की जय। सिद्ध बाबा नागनाथ महाराज की जय। सिद्ध बाबा नागनाथ महाराज समाधि स्थल मुदगड एकोजी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, किल्लारी नजदीक। हे जीवन समाधी 700 वर्षापूर्वीची जीवन समाधी आहे। तर या समाधीचा आज वार्षिक उत्सव मोठ्या धूमधाम पद्धतीने झाला। दत्तानाथ महाराज धुळे यांचं कीर्तन झालं। ओंकारनाथ महाराज मांडवा यांचे कीर्तन झालं। सागरनाथ महाराज कार्ला, खांडे बळनाथ कारवारी, शमशेरनाथ महाराज पुणेकर हे सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते। संतोषनाथ महाराज या कार्यक्रमाची इच्छा होती, या कार्यक्रमाची काही ना काही आपला व्हिडिओ फक्त लोकांना त्याची माहिती मिळावं अशी त्यांची इच्छा होती। तरी नागनाथ महाराज 700 वर्षे पूर्वीची जुनी समाधी आहे, जीवन समाधी आहे। अशा काळात त्यांनी निजाम सरकार त्यांनी इथे इनामी जमीन दिलेली आहे आपल्या मठाला। तर ती जमीन जो भी सेवा करणे और जमिनीचा जो भी उत्पन्न असेल तो साधू संतांची सेवेसाठी इथं मुदगडमध्ये आता सध्या आहे। तर हे नागनाथ महाराज इथं 700 वर्षापूर्वी राहत होते। तर त्यांच्याजवळ एक कुत्रा होता, एक मेंढरू होतं आणि गावातून एक चांगल्या घराण्यातून महिला रोज बाबांच्या सेवेसाठी येत होती। काही असं खराब बुद्धीच्या लोकांनी थोडं बाबाजीवर असा एक ऑब्जेक्शन या एक वाईट दृष्टीनं विचार केला। तर ती बाबाजीला समजलं तर सगळं पूर्ण गाव इथं गोळा करून बाबाजीनं सगळ्या पूर्ण गावाला मठात बोलवलं आणि पुन्हा ते जी महिला जी सेवेसाठी येत होती ते महिलाला इथं उभा केलं आणि जसं त्यांच्या दोघांच्या मध्ये 7 पडदे चादर धरायला लावली आणि ही म्हणली व ही माझी आई समान असली तर ते म्हणजे 7 घरातून दूध माझ्या तोंडात येईल। तर सगळ्या जनतेच्या समोर 7 पडद्यामधून महाराजांच्या तोंडात दूध आलं। मग सगळ्यांनी पुन्हा तिथं महाराजांनी समाधी घ्यायचा विचार केला, जीवन समाधी। तर धरती माता आपल्यापण त्यांना जागा दिली, पुन्हा ती नागनाथ महाराजांची जीवित समाधी झाली। मग तो त्यांच्याबरोबर जो कुत्रा होता त्या कुत्र्यासाठी जी जमीन तयार झाली, तो कुत्रा बी जीवित समाधी झाली कुत्र्याची। मेंढरू होतं तर मेंढरू बी जीवन समाधी झाली। महिला म्हणजे आता माझा मुलगा इथं समाधी झाली तर मग त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्यावर माझी हमेशा सावली राहावं म्हणून ही सुद्धा जीवन समाधी महिलेची झाली। त्या ठिकाणी आज चिंचेचं झाड आहे। ते चिंचेचं झाड आता सध्या त्याला भरपूर फळ लागते पण त्याच्यामध्ये बी येत नाही, फुलं भरपूर लागते पण त्याच्यामध्ये फळ टिकत नाही। तर हे इथला इतिहास असा आहे आणि त्याचा परंपरा चालू आहे। आता इथं 9 पिढ्या साधूंच्या झालेल्या आहेत। पहिले नागनाथ महाराज झाले, पुन्हा बादलनाथ महाराज झाले, फुलनाथ महाराज, शंकरनाथ महाराज, त्रिवेणीनाथ महाराज, सध्या वर्तमान पूर्व 18 केनन सोमवारनाथजी महाराज आता या मठाधिपती म्हणून इथं मुदगडच्या मठात आहे। बोल जती गोरक्षनाथजी महाराज की जय। सिद्ध बाबा नागनाथ महाराज की जय। परम पूज्य सोमनाथ महाराज की जय। Hare